नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रबोधनपर साहित्य अशा एका अभ्यासक्रमाचा अभ्यास करतो. त्यामध्ये प्रबोधनपर ललित वाङ्मय असं एक पुस्तक आपल्याला अभ्यासाला आहे. त्या पुस्तकामध्ये तिसरा घटक आहे समता आणि साहित्याचा. या घटकामध्ये 3-4 कथा आपण तुम्हाला अभ्यासाला दिलेल्या आहेत. त्यातली एक कथा आहे लिंपण नावाची. ती लिंपण कथा मराठीतील प्रसिद्ध लेखक भारत सासणे यांची आहे. आता एखाद्या लेखकाकडून त्याचं वाङ्मय किंवा त्याची कथा समजावून घेणं, नेमकं लेखकाला त्यात काय म्हणायचंय, त्याच्यामागे नेमका त्याचा उद्देश काय होता हे समजावून घेणं आणि त्याचं एकंदरच वाङ्मयाचा दृष्टिकोन समजावून घेणं हे नेहमीच आनंददायक असं असतं. आमचे विद्यार्थी थेट चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेले आहेत. या प्रत्येक विद्यार्थ्याला आम्हाला लेखकाला भेटवणं शक्य होणार नाही. म्हणून या माध्यमातून आम्ही तुम्हाला काही लेखक तुमच्या भेटीला घेऊन येणार आहोत. आज आम्ही तुमच्या भेटीला आणलंय भारत सासणे यांना. त्यांना आपण भेटूयात आणि त्यांच्याकडून त्यांच्या संबंध वाङ्मयाविषयी आणि तुमच्या लिंपण कथेविषयी सुद्धा काही माहिती जाणून घेऊयात. नमस्कार भारत सासणे. नमस्कार. सासणे, मला असं सुरुवातीला सांगा की लेखक हा नेमका कसा लिहितो, त्याला लेखनाची प्रेरणा कशी मिळते, त्याच्या मागे काही परंपरा असते का, असे प्रश्न कोणताही लेखक भेटला की माणसाच्या मनामध्ये येतात. तसे आमच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आलेले असणार. तर मला असं सुरुवातीला सांगा ना की नेमकी तुमची लेखनाची सुरुवात कशी झाली किंवा त्याची प्रेरणा काय होती. एक तर प्रेरणा तर बहुतेक उपजतच असते, परंतु सुरुवात आता आपण विचारले की सुरुवात कशी झालेली आहे, तर या बाबतीत असं म्हणता येईल की मला माझ्या आठवणी अशा आहेत की मी अगदी लहानपणापासून लिखाणाच्या संदर्भामध्ये विचार करतोय. कॉलेजमध्ये असताना मी विविध लघुकथा स्पर्धांमध्ये भाग घेत असे आणि विविध लघुकथा स्पर्धा त्यावेळेला महाराष्ट्रभर होत असत. तिथे मी माझ्या कथा पाठवत असे. तर या कथांना प्रथम पारितोषिक जेव्हा मिळायला लागली त्यावेळेला मला एक उत्साह निर्माण झाला की आपल्याला जे काही सांगायचंय ते आपण पोहोचू शकतोय आणि त्याचं कुठेतरी अप्रिसिएशन होतंय, कुठेतरी त्याचं कौतुक होतंय. त्यामुळे जे सांगायचं आहे ते सांगणं जे काही मनामध्ये आहे त्याचा प्रवास हा लहानपणी निश्चितच सुरू झालेला आहे. तेव्हा लेखक हा जेव्हा लेखक बनतो तेव्हा त्याची सुरुवात खूप आधीपासून झालेली असते असं नक्की म्हणता येईल आपल्याला. लेखकाची जेव्हा असा एक त्याला एक आत्मविश्वास येतो आपल्या लेखणीबद्दल की आपल्याला हा प्रकार नक्की जमतो आहे, असा क्षण कोणता होता? म्हणजे कोणती कथा लिहिल्यानंतर किंवा कोणत्या काय लिहिल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की नक्की आपण लेखक होणार? त्या बाबतीत मी असं नम्रपणे निदर्शनास आणू शकतो की जो पहिला माझा जॉन आणि अंजीर पक्षी नावाचा जो कथासंग्रह आहे, जो मला वाटतं 80च्या सुमारास प्रकाशित झाला, तर त्यामध्ये 11-12 ज्या कथा संकलित झालेल्या आहेत ह्या सर्व कथा कुठल्या ना कुठल्या तरी लघुकथा स्पर्धेमध्ये पारितोषिक पात्र अशा कथांचा तो संग्रह आहे. बरोबर. म्हणजे ज्या ज्या वेळेला मला असं मी भाग घेतला की पारितोषिक मिळतंच आणि पहिलंच पारितोषिक मिळतं अशा प्रकारचा जो काही आत्मविश्वास निर्माण व्हायला लागला, तो मला वाटतं क्षण असा असावा किंवा तो कालखंड असा असावा की ज्यामुळे मी जर्मिनेट झालो, रुजलो लेखक या नात्याने आणि तिथूनच मला माझा आकार यायला सुरुवात झाली लेखक या नात्याने. पण आता मी तुमचं सगळं वाङ्मय वाचलंय त्यामुळे मला माहिती आहे, खूप जवळून माहिती आहे.
तर मला असं जाणवतं की तुम्ही सुरुवातीला अतिशय छोट्या कथा लिहित होतात, म्हणजे लघुकथा म्हणता येईल अशा, अतिशय कमी पात्रांच्या, कमी शब्दांमध्ये त्या मांडायचा प्रयत्न करत असतात. पण नंतर नंतर तुम्हाला ती मर्यादा मला वाटतं तोडावीशी वाटायला लागली की जे सांगायचे ते फार इतक्या कमी मर्यादेत सांगता येणार नाही, होय. आणि मग तुम्ही दीर्घ कथेकडे वळलात. तर तो प्रवास नेमका काय होता? तो थोडासा कथेच्या हा जो रूपबंध आहे कथेचा, त्या संदर्भामध्ये थोडा तांत्रिक असा हा भाग येतो. आपल्याला सर्वांना माहितीच आहे की कविता ही अल्पाक्षरी असते, त्यामुळे 3, 4, 5 ओळींची कविता असते, परंतु त्याच्यामध्ये आशय अगदी ठासून भरलेला असतो. मी ज्या पूर्वी आपण उल्लेख केला त्याप्रमाणे ज्या छोट्या छोट्या कथा लिहायचो त्या सुद्धा काव्यात्मक प्रवृत्तीच्या आणि आशय घन अशा असायच्या, असं मला वाटतं. नंतर मला असं लक्षात यायला लागलं की जे मला सांगायचं आहे ते या छोट्या छोट्या कथांमध्ये किंवा छोट्या छोट्या अशा रूपबंधामध्ये मांडता येईलच असं नाही. त्याच्यासाठी आणखीन मोठा आवाका, मोठा अवकाश, मोठा कॅनव्हास मला पाहिजे. तर त्याच्यासाठी दीर्घकथा हा एक उपलब्ध असा फॉर्म होता. आणि दीर्घकथा त्यावेळेला ज्यावेळेला मी दीर्घकथा लिहायला लागलो थोडीशी मरगळलेली होती. त्याच्या तत्पूर्वी दीर्घकथाकार नव्हते असं नाही, परंतु दीर्घकथा हा फॉर्म त्यावेळेला पुन्हा उभारून आलेला नव्हता. बर. मी लिहायला लागल्यानंतर मला अचानकपणे एक व्हेन अशी सापडली की मी दीर्घकथा लिहू शकतोय. बर. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या कथा, दीर्घकथा या दिवाळी अंकामध्ये यायला लागल्या. त्यावेळेला कसं होतं की संपादक असोत, समीक्षक असोत किंवा वाचक असोत, यांना कथा आणि दीर्घकथा याच्यामध्ये कुठेतरी फरक आहे असं काही सांगितलं जायचं नाही. बर. दीर्घकथेचं तुम्ही त्या दिवाळी अंकाच्या अनुक्रमणिका जरी बघितल्या तरी वर लिहिलेलं असायचं की लेख, त्यानंतर कथा किंवा लघुकथा. लघुकथा म्हटली की त्याच्यामध्ये दीर्घकथा सुद्धा त्याच्या खाली त्याच टायटलमध्ये यायची. नंतर मग जेव्हा मी दीर्घकथा हा वेगळा प्रकार असू शकतो हे सिद्ध करायला सुरुवात केली तेव्हापासून, आणि त्यानंतरच चिरदाहाच्या नंतर चिरदाहा संग्रह प्रकाशित झाला आणि त्याच्या प्रस्तावनेमध्ये मी हा तांत्रिक मुद्दा मांडलेला आहे, उपस्थित केला. तर त्यामध्ये असं लिहिलेलं होतं की हा वेगळा फॉर्म असू शकेल आणि याच्याकडे त्या दृष्टीने पाहायला पाहिजे संमीक्षकांनी, संपादकांनी, वाचकांनी, रसिकांनी, सर्वांनी. आणि तोपर्यंत माझ्या दीर्घकथा यायला सुरुवात झालेली होती. बर. आणि या दीर्घकथा चिरदहा इत्यादी या एकदा आल्या आणि रसिकमान्य व्हायला लागल्यानंतर मग संपादकांनी दीर्घकथा या वेगळ्या टायटल खाली वेगळा विभाग सुरू केला, छापायला सुरुवात केला. म्हणजे कुठेतरी मान्यता मिळाली आणि ही मान्यता त्यानंतर मग अधोरेखित होत होत गेली. आणि मग कथा आणि दीर्घकथा याच्यामध्ये कुठेतरी फरक असू शकेल हा थोडासा तांत्रिक मुद्दा चर्चेमध्ये येऊ लागला. तुमच्या जेव्हा आपण कथा वाचतो तेव्हा असं लक्षात येतं की तुम्ही पहिल्यांदा अतिशय छोट्या कथा लिहित होतात, लघुकथा म्हणता येईल अशा, की ज्यात पात्र कमी असायची, त्याचा विस्तारही खूप कमी असायचा, छोट्या ह्याच्यामध्ये तो मांडलेला असायचा. तर पण त्यानंतर मात्र तुम्हाला असं वाटलं की ते आपला अवकाश आपल्याला कमी पडतंय, आपल्याला जे सांगायचंय ते इतक्या कमी जागेमध्ये किंवा इतक्या कमी शब्दात सांगता येत नाहीये, आणि म्हणून तुम्ही दीर्घकथेकडे वळलात. तर तुमचा लघुकथेकडून दीर्घकथेकडचा जो प्रवास आहे तो जरा आम्हाला समजून सांगा ना. त्याच्यामध्ये आता बऱ्याच मान्यवरांनी पुष्कळ चर्चा केलेली आहे की लघुकथा म्हणजे काय. अगदी फडक्यांपासून सर्वांनी चर्चा केली आहे की एखादी टाचणी असावी किंवा सुई असावी, त्या सुईचं जे अग्र आहे त्याप्रमाणे ती लघुकथा स्पर्श करते आणि तीव्र तुम्हाला संवेदना देते, तुम्हाला वेदना देते, अशा प्रकारची लघुकथा असू शकते. आणि दीर्घकथा ही बहुकेंद्रीय असते इत्यादी अशा व्याख्या त्याच्या केलेल्या आहेत. त्यामुळे अनेक बहुकेंद्रीय अशी दीर्घकथा अनेक पात्रांना घेऊन जाते आणि तरी देखील तुम्हाला एक व्यापक संमिश्र अशा तऱ्हेचा परंतु मोठा असा अनुभव देण्यामध्ये सक्षम असते. लघुकथेकडून ती अपेक्षा नाहीये. ती कथा छोटीच आहे, पात्रही त्याची छोटी आहेत आणि मला वाटतं त्याची साधर्म्य हे कुठेतरी कवितेकडे जातं. मगाशी मी जसं म्हटलं की अल्पाक्षरी कविता आणि आशयघन कविता याच्या जवळपास लघुकथेचा फॉर्म जाऊ शकतो. त्यामुळे त्याची जाणीव ज्यांना झाली होती त्यांनी छोट्या छोट्या लघुकथा लिहिल्या, मीही काही लिहिल्या. जशी आता ज्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत ती पण आहे, किंवा अप्पांचा कोट सारखी आहे, किंवा जवान आणि अंजीर पक्षी सारखी छोटी कथा आहे की ज्या काव्यात्मक प्रवृत्तीच्या अशा छोट्या कथा होत्या. पण दीर्घकथेमध्ये अर्थात कविता नसते असं नाही, त्यामध्ये काव्यात्मकता असू शकते त्यामध्ये, परंतु त्यात पट फार मोठा असतो आणि त्यामध्ये एक प्रकारचा पीळ असतो. नाट्यात्मकता त्याच्यामध्ये जास्त येते आणि जीवनाला पकडण्याची जास्त क्षमता त्याच्यामध्ये असते. ज्या वेळेला मला असं जाणवायला लागलं की अधिक आपल्याला काही सांगायचंय माणसाबद्दल, माणसाच्या दुःखाबद्दल, समाजाबद्दल,
समाजामध्ये जे चाललेलं आहे, जगण्यासाठीची धडपड चाललेली आहे आणि सर्वसामान्य माणसाचा जो काही संघर्ष चाललेला आहे, त्या संघर्षाबद्दल जर सांगायचं असेल तर मग छोट्या कथा लिहून चालणार नाही. त्याच्यासाठी मग दीर्घ मोठ्या पल्ल्यांच्या आणि बहुकेंद्री, ज्याच्यामध्ये पीळ जास्त आहे, अशा कथा सांगितल्या पाहिजेत. असं वाटल्यानंतर मी हळूहळू दीर्घकथेकडे वळलेलो आहे. जीवनासाठी कला की कलेसाठी कला, असा एक वाद, फार सनातन वाद आपल्या मराठी वाङ्मयामध्ये नेहमी घातला जातो, चर्चेला जातो. तर तुम्ही नेमकं साहित्याकडे कसं पाहता? आपल्याला माहिती असेल की मोठ्या मोठ्या लेखकांनी हे प्रश्न उपस्थित केले होते की कलेसाठी कला आहे की साहित्यासाठी कला आहे की जीवनासाठी कला आहे. परंतु मला असं वाटतं की कुठलाही असा पक्ष घेऊन ही लढाई लढण्याचं आता काही प्रयोजन राहिलेलं नाहीये. आतापर्यंत येता येता आपण या एका परिपक्वतेपर्यंत निश्चितच आलेलो आहोत की साहित्य हे माणसासाठी आहे, साहित्य हे जगण्यासाठी आहे आणि सर्वसामान्य माणूस जी काही जगण्यासाठी लढाई लढतो आहे, त्याचं जे काही अस्तित्वासाठी त्याचा जो लढा चाललेला आहे, वेदनेची त्याची जी तडफड चाललेली आहे, तो जगण्याला जे काही सामोरं जातोय, त्या सगळ्यांचा अर्थ इतकाच आहे की साहित्य हे जीवनासाठी निश्चितच असायला पाहिजे आणि आपण तसं मानायला पाहिजे. कारण सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू म्हणून आपण मानतो आणि कलेचं प्रयोजन हे देखील जीवनासाठीच आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. तुमच्या जेव्हा आपण संबंध वाङ्मय वाचतो तेव्हा असं लक्षात येतं की तुम्ही लहान मुलांना केंद्रीभूत समजून खूप बरंचसं वाङ्मय लिहिलंय, बऱ्याचशा कथा लिहिल्या आहेत. म्हणजे चाइल्ड सायकॉलॉजीचा वापर करून बऱ्याचशा कथा तुम्ही लिहिल्या आहेत. म्हणजे ती मग एका पैशाची गोष्ट असेल किंवा आता आमच्या अभ्यासक्रमात ती लिंपण नावाची कथा असेल, अशा किंवा अप्पांचा कोट सारखी कथा असेल, अशा अनेक कथा तुम्ही लिहिल्या आहेत. तर चाइल्ड सायकॉलॉजीचा वापर करून घ्यावं असं तुम्हाला कसं वाटलं, का वाटलं? नाही, मला असं लक्षात आलं की प्रौढांच्या मनोवृत्तीतून अनेक कथा जरी लिहिल्या असल्या तरी मुलांचं जे विश्व आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होत चाललेलं आहे. तर मुलं जे लहानपणापासून एका विशिष्ट अशा अवस्थेमधून मोठी होत होत पौगंडावस्थेमध्ये येतात, नंतर तारुण्यात प्रवेश करतात आणि नंतर मग वास्तवाला सामोरे जातात. हे जे काही मुलांचं संबंध विकासाचा क्रम आहे, हा लक्षात घेऊन त्या दृष्टीने कथा कोणी मांडलेल्या नव्हत्या फारशा. याचा अर्थ मुलांचं विश्व हे साहित्यामध्ये कधी उलगडलं गेलं नाही असा काही माझा दावा नाही. परंतु चाइल्ड सायकॉलॉजी हा विषय जर आपण लक्षात घेतला तर त्यांचं जे काही जगणं आहे किंवा त्यांचं जे संपूर्ण असं विश्व आहे ते खूप असं रंगीबेरंगी आहे आणि ते कथेमध्ये मांडलं पाहिजे. ते सुद्धा त्यांच्या दृष्टीने वास्तव आहे. प्रौढांच्या दृष्टीने ते वास्तव जरी नसलं, एखाद्या वेळेला असं आपण मान्य करूयात, परंतु मुलांच्या दृष्टीने ते वास्तव आहेच. या कथेत सुद्धा असे कितीतरी संदर्भ येतात की पाऊस आहे, पाण्यामध्ये पोहणारी बदकं आहेत त्याच्यात, तर या पाठीमागे ही मुलांची टोळी फिरत राहते आणि त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टीत आनंद घेत राहते. त्यात एक शब्द आलेला आहे की आता मोटरसायकल हा मोटरसायकल लेखकाला म्हणून मला माहिती नाही अशातला भाग नाही, परंतु ते सातत्याने शब्द आहे की पेट्रोलची सायकल. तर पेट्रोलची सायकल हा शब्द सतत येतोय. तर हे मुलाच्या जो निवेदक आहे तो लहान मुलगा आहे, 3 वर्षानंतर तो मॅट्रिकला जाईल, तर तो ही कथा सांगतोय लिंपण. तर त्याच्या दृष्टीने ही सायकल जी आहे ती पेट्रोलची सायकल आहे, वडिलांची सायकल आहे. तेव्हा त्याच्याकडे तो मोठ्या अभिमानाने पाहतो की आपले अण्णा हे पेट्रोलची सायकल चालवतात. तर हा जो काही भाग आहे हा चाइल्ड सायकॉलॉजीचा हा कथेमध्ये उलगडायला पाहिजे. त्यामुळे मग छोट्या छोट्या मुलांचं विश्व घेऊन मी तशा अनेक कथा लिहिल्या ज्याचं खरं तर वेगळं वर्गीकरण शक्य आहे. आता आपण चाइल्ड सायकॉलॉजीविषयी बोलत होतो, तर तुम्ही खरं म्हणजे बालवाङ्मय सुद्धा खूप हट्टानं लिहिलंय असं म्हणता येऊ शकेल. कारण आता अनेक लोक बालवाङ्मय लिहित नाहीत, जे चांगलं चांगलं लिहिणारे आणि गंभीर लिहिणारे लोक आहेत ते. आता तुम्ही इतकं गंभीर लिहिता की त्यावर तुम्ही बालवाङ्मय लिहिता, याच्यावर लोकांचा विश्वास बसणार नाही. तर बालवाङ्मयाकडे तुम्ही कसे वळलात किंवा नेमकं काय त्याच्याकडे लिहिण्याचं काय? खरं तर हट्ट नसून ही एक सहज सातत्याची अशी बाब आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये एक मूल आहेच, एक मुलगा असतोच आणि तो त्या मुलाने जे काही सोसलंय आणि त्याला स्वतःला जे काही रंजक वाटतंय ते कुठेतरी साहित्यामध्ये यायला पाहिजे. बालवाङ्मयाचा जो आतापर्यंतचा आपला सगळा प्रवास पाहिला तर त्याच्यात सुद्धा अनेक खाचखळगे आतापर्यंत निर्माण झालेले आहेत. काही थोडे लेखक असे आहेत की त्यांनी सातत्याने बालवाङ्मय लिहिलं, बाकी आपल्याकडे मराठीमध्ये बालसाहित्याचं फारसं चांगलं योगदान आहे असं काही दिसत नाही किंवा चांगला प्रवास आहे असं दिसत नाही. तर ज्या ज्या वेळेला चर्चा व्हायची या व्यासपीठावर त्यावेळेला मी सुद्धा स्वतः टीका केलेली आहे की दर्जा नसतो, जे काही इस्टॅब्लिश्ड रायटर्स आहेत त्यांनी बालवाङ्मय लिहिलेलं नाही. पण नंतर असं वाटलं की स्वतःपासून सुरू करायला पाहिजे. टीका करणं केव्हाही सोपं आहे, परंतु आपण काय क्रिएट करतो, मुलांसाठी आपण काय देऊ शकतो
एका बाजूने चाइल्ड सायकोलॉजीचा माझा स्वतःचा थोडाफार जो काही अभ्यास झालेला आहे, जे आपण आता उल्लेख केला की काही कथांमधून मी ते सातत्याने मांडत आलेलो आहे, की मग एका पैशाची गोष्ट सारखी कथा असेल, लिंपण असेल, अप्पांचा कोट असेल, अशा तऱ्हेच्या छोट्या छोट्या कथा या मुलांच्या दृष्टिकोनातून मांडलेल्या आहेत. तेव्हा बालवाङ्मय सुद्धा फार दूरचा प्रदेश मला नव्हताच, परंतु स्वतः बालवाङ्मयामध्ये रमलं पाहिजे, निर्माण केलं पाहिजे असा काही हट्ट नसून ती एक सहज प्रवृत्ती म्हणून मी त्याकडे वळालो. परंतु लिखाण मात्र मी गांभीर्याने केलंय आणि सातत्याने केलेलं आहे. तुमच्या कथांचा जेव्हा आपण अभ्यास करतो किंवा त्या बारकाईने वाचतो, तेव्हा असं लक्षात येतं की तुम्ही स्त्रियांची मानसिकता कथेमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यात खूप यशस्वी सुद्धा तुम्ही अनेक कथांमध्ये झालेले आहात. म्हणजे पुरुषोत्तम पाटील जे कविता रतीचे संपादक आहेत, त्यांनी तर एकदा तुम्हाला मराठीतील शरदचंद्र असं म्हटलं होतं. तर ही स्त्रियांची जी मानसिकता किंवा स्त्रियांच्या अँगलमधनं ज्या तुम्ही कथा लिहिता, त्या कशा काय लिहिल्या जातात किंवा त्याच्या मागचं नेमकं काय रहस्य आहे, तुम्ही आम्हाला सांगाल? वसंत बापटांनी सुद्धा सोलापूरच्या भैरूरतन दमाणी पुरस्काराचं पारितोषिक वितरण करत असताना मला ते पारितोषिक देताना हे उद्गार काढले होते की मराठीतला शरदचंद्र. म्हणजे हे आता दुसऱ्यांदा दोनदा झालं. एक मगाशी आपण सांगितलं, हे आता सोलापूरची परवाची घटना. आता शरदचंद्र आहे की नाही वगैरे हा भाग आपण सोडून देऊयात, परंतु स्त्री पुरुषांचं व्यामिश्र आणि संमिश्र असं जे जगणं आहे ना, त्यांचं जे काही अनेक प्रश्न निर्माण होतात, त्याच्याकडे आपण जेव्हा गांभीर्याने बघायला लागतो त्यावेळेला स्त्रीविषयक अनेक जाणीवा आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. स्त्रियांचे प्रश्न म्हणून आपण काही वेगळे मांडायचे आहेत असा काही आविर्भाव मला कधीच नव्हता आणि त्यामुळे मग आपण काही स्त्रीमुक्तीवादी लिहितो आहे असाही काही आविर्भाव मला कधी बाळगावा लागला नाही. मला एकच म्हणायचं आहे की स्त्री पुरुषांचे प्रश्न हे व्यामिश्र संमिश्र असे असतात, ते एकत्रितपणे माणसाला जाणवतात आणि जगण्याकडे आपण जर गांभीर्याने बघायला लागलो आणि साहित्यामध्ये त्याचे जर पडसाद गांभीर्याने जर घ्यायचे असतील तर स्त्रियांचे प्रश्न हे मांडावेच लागतील. आता एक पुरुष स्त्रियांचे अनेक प्रश्न हे इतक्या बारकाईने कसे मांडतो, हा जर तुमचा प्रश्न असेल तर त्याला कदाचित असं उत्तर द्यावं लागेल की थोडंसं परचित्त प्रवेशाचा हा एक भाग आहे, की जर समजून घ्यायचं असेल, जर कविता आपल्याला कळते, जर आपल्याला सूक्ष्म चित्रकला कळते, तर तुम्हाला स्त्रियांचं जगणं, त्यांचं दुःख, सुखदुःख, त्यांचं मन हे सुद्धा जाणून घेता येतं आणि ते जाणून घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे जे काही कॅरेक्टर्स मी त्याच्यातून आतापर्यंत निर्माण करत आलो, ती एक वेगळी कॅरेक्टर्स अशी आहेत स्त्रियांच्या संदर्भामध्ये, की धारदार, ताकदवान, पुरुषांपेक्षा ताकदवान अशी, जास्त जीवनाला सामोरं जाणारी, जास्त प्रामाणिक आणि जास्त परखड अशी आहेत. त्याला हळूवार काव्य प्रवृत्तीची, नाजूक आणि अशा प्रकारची चित्रणं स्त्रियांच्या संदर्भात मी केलेली नाहीयेत. कारण तो जो दुबळेपणा एका अर्थाने म्हटला जातो तो प्रत्यक्षामध्ये वास्तव नाहीच आहे. तर पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये तुलना करत असताना सर्वांनीच असं सांगितलेलं आहे आणि अनुभवही असा असतो की परखडपणे उभी राहते ती स्त्रीच उभी राहते. तेव्हा तिची जी काही ताकद आहे ती जर आपल्याला मान्य असेल तर ती पण आपण मांडली पाहिजे. परंतु पुरुषांच्या जे पुरुषप्रधान आपण समाज आहे असं आपण म्हणतो, तर आपल्या समाजामध्ये परंपरेने जे काही दुःख स्त्रियांच्या वाट्याला आलेलं आहे त्याचं कारण शोधणं आवश्यक आहे. ते दुःखच फक्त मांडणं हा काही लेखकाचा उद्देश नसतो, तसं अनेकांनी केलंय. पण केवळ स्त्रियांचं दुःख मांडत राहणे हा काही माझा हेतू कधी नव्हता आणि मला वाटतं तसं करूही नाही. त्यापेक्षा स्त्री हा विषय म्हणून न मांडता तो एक स्त्री पुरुषांच्या जगामधला एक विषय आहे आणि तो लक्षात घेऊन स्त्रीच्या दुःखाकडे आपण पाहिलं पाहिजे, तसंच पुरुषांच्या दुःखांकडे पाहिलं पाहिजे, एकूणच माणसाच्या सुखदुःखाकडे पाहिलं पाहिजे. अशा प्रकारचं व्यामिश्र आणि जीवनवादी जेव्हा आपण लिहायला लागतो त्यावेळेला आपोआपच स्त्री वेगळ्या पद्धतीने पुढे येते. राहीच्या स्वप्नांचा उलगडा ही कादंबरी तुमच्या अलीकडे खूप गाजते आहे, त्याला बरीच पारितोषिकं वगैरे मिळालेली आहेत. तर दीर्घकथेकडून म्हणजे कथेकडून दीर्घकथेकडे आणि दीर्घकथेकडून कादंबरीकडे हा जो तुमचा प्रवास आहे तो सहज झालेला आहे की काही त्याचं काही वेगळं हे आहे? तर राहीच्या स्वप्नांचा उलगडा आता कितपत गाजली मला माहिती नाही, कारण ती आत्ताच आली, प्रकाशित झाली आणि हळूहळू ती वाचली जाते. त्याच्याकडे त्याला पण बरेच पुरस्कार वगैरे मिळाले. त्याला महाराष्ट्र फाउंडेशन मिळालं किंवा अनुष्टुपचा पुरस्कार मिळाला आणि तसंच अनेक वाचकांचे पत्र आलेले आहेत की ही कादंबरी काहीतरी वेगळी आहे, ही स्त्रीच्या संदर्भात वेगळं सांगते, स्त्रीच्या
आत्मभानाबद्दल काहीतरी सांगते आहे. आता त्या सांगण्याची जी काही पद्धत आहे, स्टाईल आहे, शैली त्या कादंबरीमध्ये जी स्वीकारलेली आहे ती थोडीशी काव्यात्मक पद्धतीची, काहीशी गूढ अशा संदर्भामध्ये जाते आणि स्वप्नांबद्दलच बोलते. टायटलच तसं आहे की राहीच्या स्वप्नांचा उलगडा. तिची जी काही स्वप्न आहेत त्या स्वप्नांचा उलगडा करण्यासाठी म्हणून ती एक लढाईमध्ये उतरलेली आहे आणि तिची ही जी लढाई आहे ती एका अर्थाने जशी वास्तवाच्या पातळीवर जाते तशी ती आणखीन नेणिवेच्या पातळीवर जाते, आणखीन अवास्तवाच्या पातळीवर जाते. त्यामुळे त्याचा उल्लेख असा करण्यात आला की मॅजिकल रियालिटी, जो परदेशी वाङ्मयामध्ये उल्लेख आहे करण्यात येतो, जादुई वास्तव, तर तसा उल्लेख पहिल्यांदा अनुष्टुपचे पारितोषिक स्वीकारत असताना किंवा देत असताना विजया राजाध्यक्षांनी केलेला होता. तर हा शब्द आता या निमित्ताने पहिल्यांदा मराठीत मला वाटतं येतोय की जादुई वास्तव, मॅजिकल रियालिटी, जो तिकडे मार्क्वेसच्या संदर्भामध्ये उच्चारला जातो. तर हे राहीच्या स्वप्नांच्या बाबतीमध्ये या कादंबरीमध्ये पहिल्यांदा मांडण्यात आलं की राही आणि तिच्या भोवती असलेले जे काही वास्तव आहे ते खरोखर वास्तव आहे का? तिथे सतत धुकं आहे, विचित्र अशी पात्र आहेत, स्वप्नामध्ये यावीत अशा घटना मालिका त्याच्यामध्ये येतात आणि मग त्याच्यामध्ये वास्तव कुठलं, अवास्तव कुठलं, आणि त्यांच्या ज्या काही सीमारेषा ह्या कधी पुसट होतात आणि कधी एक फ्रेम दुसऱ्या फ्रेममध्ये कधी जाते आणि दुसरी फ्रेम एका फ्रेममध्ये कधी येते हे कळत नाही. हा सगळा जो काही भाग आहे हा रचनेच्या कौशल्याचा आणि तंत्राचा भाग त्याच्यामध्ये येतो. परंतु याच्याही पलीकडे कुठेतरी जे काही सांगायचं त्या कादंबरीमध्ये जी काही व्हेन आहे ती स्त्रीच्या आत्मभानाच्या शोधाची कहाणी असं आपल्याला म्हणता येईल. तुमची लिंपण ही कथा आमच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाला आहे होय, होय. आणि आम्ही ती समता हे मूल्य शिकवण्यासाठी निवडलेली आहे. तर लिंपणविषयी नेमकं काय सांगता येईल आपल्याला? तर पुन्हा एकदा आपल्याला चाइल्ड सायकोलॉजीचा मागाचा तुमचा प्रश्न होता तिकडे वळावं लागेल की मगाशी त्यावेळेस मी असं म्हटलं की मुलांचं एक विश्व आहे. मुलं ही हळूहळू मोठी होतात, जगाकडे पाहतात आणि जे काही वास्तव आहे त्या वास्तवाची पहिली जाणीव कुठेतरी त्या पौगंडावस्थेमध्ये यायला लागते आणि नंतर तारुण्यात प्रवेश करून हा मुलगा जगाला सामोरं जातो एका अर्थाने. आता हे जे काही वास्तवाची जाणीव होणं हा जो भाग आहे चाइल्ड सायकोलॉजीच्या दृष्टीने जर आपण मांडत गेलो तर काय ह्याला जे वाटते ते आणि प्रत्यक्षात जे आहे ते याच्यामध्ये आकलनाची जी काही दरी आहे ती कशी मीट आउट होते हे मोठं कोडं आहे. सगळ्यात मोठं आपली जी समाज व्यवस्था आहे त्या समाज व्यवस्थेच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं वास्तव मुलांना पहिल्यांदा कळतं ते म्हणजे माझी जात काय आहे, ही जी आयडेंटिटीचा जो भाग आहे तोपर्यंत काही जाणीव असायचं कारण नाही. हाही मुलगा आहे, शेजाऱ्यांचा मुलगा आहे, समूहामधलाही मुलगा आहे, समूहांमध्ये ते खेळतात, तोच पाऊस आहे, तीच डबकी आहेत, पाण्यामध्ये तेच बदकांचे थवे आहेत, आनंद तोच आहे, काही फरक नाही. परंतु केव्हा तरी मग हळूहळू कळते की याची जात वेगळी, त्याची जात वेगळी. तेव्हा जातीचं अस्तित्व काही आहे म्हणून जी अमूर्त जी काही कल्पना आहे जात नावाची त्याच्याबद्दलचा जी पहिली जाणीव हे कुठेतरी हळूहळू व्हायला लागते आणि मग तो मुलगा सुद्धा येऊन विचारतो की मग तो आपलं प्रगती पुस्तक वाचतो, कधी नाही ते त्याला जे तोपर्यंत माहितीच नाही, तो वाचतो की काय जात आहे, नंतर म्हणतो की आपण अमुक अमुक आहोत का, म्हणजे मग काय, मग फरक काय आपला, हे जे काही प्रश्न पडायला लागतात मुलाला तर ते एकदा पडायला सुरुवात झाल्यानंतर हळू तो त्या वास्तवाकडे यायला लागतो. तत्पूर्वी त्याला काहीही जाणीव नाहीये आणि तो निसर्गाच्या समोर अतिशय आनंदी असा एक जीव आहे. जातीचं वास्तव निर्माण झाल्यानंतर मग हळूहळू आपण मग कोणी वेगळे आहोत आणि शेजारचे दुसरे कोणी वेगळे आहोत, मग ते आपल्याकडे काही वेगळ्या दृष्टीने पाहतात की काय आणि ती सुद्धा तुच्छतेची भावना आहे की काय याच्याबद्दलचं पहिलं रिअलायझेशन हे त्यानंतर येतं आणि मग तो अस्वस्थ व्हायला लागतो की आणि प्रश्न विचारायला लागतो की असं का, मग वाय सो, जर असं आहे तर मग तसं का, हे जे काही प्रश्न आहेत त्याची आई उत्तर देते की असे प्रश्न आम्हाला कधी पडलेच नाहीत, याची प्रश्न आता निर्माण तूच कर आणि उत्तर तूच दे, कारण हे उत्तरदायित्व तुझ्यावरच आहे, कारण ज्या अर्थी तुला हे प्रश्न पडतायत आम्हाला नाही पडले प्रश्न, आम्ही सोसलं, आम्ही ते पुष्कळ जे काही सोसलं ते सांगायचं नाहीये कारण तो सगळा इतिहास आहे आणि तो सांगून काही कटुता निर्माण करावी असं तुझ्या वडिलांनाही वाटत नाही असं आई सांगते. परंतु त्याबद्दल शरम सुद्धा वाटायला नको, तू कुठल्या जातीचा आहेस, त्याबद्दल वास्तव स्वीकार आणि त्याची उत्तरं तूच दे आणि त्याचप्रमाणे जगामध्ये जे काही चालतं त्याचं उलगडा तूच कर, याची जबाबदारी ती ह्याच्यावर टाकते. तिचं एक तत्वज्ञान आहे, ते कथेच्या शेवटी येतं. तर लिंपण कथा आम्ही मांडत असताना मला असं लक्षात आलं की मुलांचं म्हणून जे काही विश्व आहे ते विश्वाचा उलगडा हळूहळू करत त्यांना वास्तवापर्यंत कसं यावं लागतं आणि कुठेतरी चरका बसतो, चटका बसतो,
तर हे जे काही प्रत्येकाच्या जीवनामध्ये केव्हा तरी असं उद्ध्वस्त होण्याचे एक प्रसंग येतच असतो. गरिबी असेल तर आपण गरीब का आहोत इतरांच्या तुलनेने, आपण अमुक जातीचे आहोत तर आपण त्या जातीचे का आहोत इतरांच्या तुलनेने, अशा प्रकारचे प्रश्न मुलांच्या समोर पडतात. त्यावेळेला कुठेतरी त्याला वास्तव आणि अवास्तव या सीमारेषेवर कुठेतरी सीमेरेषेवर त्या मुलाला येऊन उभंच राहावं लागतं. आपला कथाना नायक जो आहे तो त्या प्रसंगाला सामोरं जातो, त्या एका मांजराच्या निमित्ताने. तर ती कथा सुचली असं आपण विचारलंय की सुचली कशी, तर हे भोवताली मी जे काही बघत होतो किंवा मी जे काही अनुभवलं होतं किंवा इतरांच्या माध्यमातून जे अनुभवलेलं होतं, मला असं लक्षात आलं की लिंपण कथेत वाक्य पण तसं आहे की मनाची कुरूपता लपवण्यासाठी माणसं अनेक प्रकारचं लिंपण करत असतात. पण आपल्याकडे ही जी मनाची कुरूपता आहे किंवा हा जो काही कलंक आहे जातीयतेचा, या संदर्भात लहान मुलाला काय वाटतं, काय वाटू शकेल, याच्याबद्दलची ही कथा आहे. लिंपण या कथेमध्ये समता हे मूल्य आपल्याला शिकवायचं म्हणून आपण ती कथा निवडली. पण खरंच तुमच्या सगळ्या जर वाङ्मयाकडे पाहिलं, अशा पद्धतीच्या कथांकडे पाहिलं तर सामाजिक जाणीवा, हा जो लेखकाला सामाजिक जाणीव असली पाहिजे वगैरे असे जे आपण नेहमी म्हणत असतो, तर त्याविषयी नेमकं तुमचं काय मत आहे? तो शैलीचा आणि मांडणीचा भाग आहे की तुम्ही ती अक्रस्ताळी पद्धतीने मांडली पाहिजे का, त्यानंतर ती ओरडून त्या कथेने काहीतरी सांगितलं पाहिजे की सटल सूक्ष्मपणे काही सुचवलं पाहिजे, हा ज्याने त्याने निवडलेल्या आपल्या स्वतःच्या शैलीचा आणि मांडणीचा तो भाग आहे. परंतु जे वाटतं ते त्या लेखकाला मांडावंच लागतं. हे जे काही वास्तव आहे लिंपणच्या निमित्ताने मांडलेलं आहे की अनेक छोटे छोटे प्रसंग घडत जातात. एक मांजर पाळायला घेतली जाते, त्या मांजरीमुळे दोन फॅमिलीजमध्ये निर्माण झालेलं जे काही वितुष्ट आहे आणि त्याच्यातून उलगडत जाणारे जे काही वास्तव आहे ते त्या मुलांना जे समजतायत त्याला आणि त्याच्या भावंडांना, याच्यावर ही जी कथा निर्माण झाली ते मी भोवती जे काही घडतंय ते पाहूनच केलेली आहे. जेव्हा वेगवेगळ्या क्वार्टर्समध्ये आम्ही राहायचो त्यावेळेला शेजारी आणखीन कुठे याच्यामध्ये ते घडणाऱ्या सगळ्या घटना पाहिल्यानंतरच ही कथा निर्माण झालेली आहे. साशणे, आता यातलं जे समता आणि म्हणून आम्ही जी कथा निवडली आहे, समता हे मूल्य लोकांना विद्यार्थ्यांच्या मनावर ठसावं म्हणून, तर ते बरोबर ठसतं असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे काय त्या मूल्याविषयी काय म्हणायचं? नाही, आता आपण म्हणतो ही मूल्य जे आहे समतेच्या संदर्भामध्ये ते मूल्य तर आहेच आणि ते ठसलंच पाहिजे, ही अपेक्षा तर आहेच या वाङ्मयाची आणि अशा कथांची. आता हा काही संदेश द्यावा म्हणून ही कथा मी लिहिलीच नव्हती, हे पण मी मगाशी सांगितलेलं आहे. कथा ही एक सहज प्रवृत्तीमधून आलेली आहे, त्याच्यातून सहजपणे हा संदेश गेलेला आहे. परंतु संदेश असा आहे की आता प्रश्न आपण विचारलात की बाकीचं सगळं चाललं नाही. आमचा त्यात प्रसंग असा आहे की एक चहाचा हात नंतर जातो त्या फॅमिलीला पुन्हा भेटायला, त्यावेळेला आतमध्ये त्याला दिसतं दृश्य की तो चहाचा कप असा उंदराची शेपटी पकडून बाजूला ठेवावी तसं तो कप धुण्यासाठी नेला जातोय. तेव्हा त्याला असं लक्षात येतं, त्यावेळेला तो पौगंडावस्थेमध्ये आलेला आणखीन 3 वर्षानंतर. तेव्हा त्याला असं लक्षात येतं की अरे हे तर अजून आहेच. त्यावेळेला जाणवत होतं की काहीतरी आपण वेगळे आहोत. आता लक्षात येतं की आपल्याकडे थोडंसं निरीच्छेने पाहिलं जातं किंवा तुच्छतेने पाहिलं जातंय. त्यावेळेला त्याच्या मनामध्ये कटुता येत नाही, परंतु तो कुठेतरी नाराज होतो. आता समतेच्या संदर्भामध्ये जो प्रश्न आहे तो त्यांनी नंतर पुढे असा उपस्थित केलेला आहे की बाकीचं आमचं काही चाललं नाही, परंतु जेव्हा आमच्या मांजराने तुमच्या काचेच्या कपाटाचं नुकसान केलं त्यावेळेला आम्ही जेव्हा नुकसान भरपाई भरून दिली तेव्हा आमचे पैसे किंवा आमच्या नोटा तुम्हाला कशा चालल्या. आता हा प्रश्न जो उपस्थित केलाय त्या मुलाने त्याला अर्थातच आपल्याकडे उत्तर नाहीये, परंतु आणि कोणालाच त्याचं व्यवस्थित उत्तर देता येईल असं मला वाटत नाही. पण हा प्रश्न खूप असा मूलभूत त्याने विचारलाय. समतेच्या संदर्भात म्हणायचं तर ही जातीयता आहे आणि या जातीयता का आहे याच्याबद्दलचा प्रश्न उपस्थित आपणच केला पाहिजे आणि मुलांनी ते आपणच त्याचं उत्तर दिलं पाहिजे. मला वाटतं की विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला भारत साशणे यांची मुलाखत ऐकून लिंपण या कथेविषयी तर नक्कीच समजलं असेलच की लिंपण नेमकी कथा काय आहे, त्याचा उद्देश काय होता. तर ही कथा समजून घ्यायला तुम्हाला मदत होणारच आहे. पण त्याचबरोबर भारत साशणे यांचं इतर जे वाङ्मय आहे त्याविषयी तुमच्या मनामध्ये एक उत्सुकता निर्माण झाली असेल आणि तोच खरं म्हणजे या कार्यक्रमाचा उद्देश आहे. एखादा लेखक जेव्हा आम्ही तुमच्या भेटीला आणतो तेव्हा त्याच्या समग्र वाङ्मयाविषयीची एक उत्सुकता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण व्हावी आणि त्यामुळे त्यांनी ते वाङ्मय वाचावं. आपण जे अधिक वाचन म्हणतो, अधिक वाचनासाठी आपण संदर्भासाठी पुस्तकं दिली असतात, ते विद्यार्थी फारसं वाचत नाहीत. खरं म्हणजे ते त्या वाङ्मयाविषयीची उत्सुकता निर्माण व्हावी आणि त्यामुळे मग वाङ्मयाचा अभ्यास करणं अतिशय सोपं होऊन जातं.
तर हाच त्याचा उद्देश होता आणि मला वाटतं की विद्यार्थी मित्र नक्कीच या मुलाखतीपासून प्रेरणा घेऊन त्यांचं इतर वाङ्मय सुद्धा वाचतील आणि इतर लेखकांचं सुद्धा इतर वाङ्मय वाचून तो लेखक समजून घेण्याचा प्रयत्न करतील अशी मला आशा वाटते. मी भारत सासणे आपल्या इथं आले आणि त्यांनी या आपल्या सगळ्या प्रश्नांना समर्पक अशी उत्तरं दिली याबद्दल मी त्यांचे विद्यापीठाच्या वतीनं आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.